महत्वाची बातमी, भाजपा आमदारांना मंत्रिपदासाठी आता फोन यायला सुरुवात झालेली आहे। पंकजा मुंडेंना मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे अशी माहिती मिळते। चंद्रकांत पाटील, जयकुमार रावल यांना सुद्धा फोन आलेला आहे। शिवेंद्रराजे भोसले, मंगलप्रभात लोढा यांना मंत्रिपदासाठी फोन आलाय। नितेश राणे, पंकज भोयर यांना सुद्धा मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे। भाजपचे आमदार आता नागपूरमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गजानन, नक्कीच शपथविधीसाठी काही तास उरलेले आहे आणि भाजपच्या आमदारांना फोन यायला सुरुवात झालेली आहे। पंकजा मुंडे, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, आमदार पंकज भोयर वर्ध्याचे आमदार आहेत, या सगळ्यांना फोन आल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी मिळते आणि शपथविधीसाठी येण्यास सांगण्यात आलेलं आहे। अनेक धक्कातंत्र या ठिकाणी दिसत आहेत। पंकज भोयर नवीन चेहरा आहे, त्यांना संधी देण्यात आलेली आहे। जयकुमार रावल ओबीसी नेत्या म्हणून पंकजा मुंडे यांनाही फोन आल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे नेत्यांना फोन यायला सुरुवात झालेली आहे। जवळपास 18 ते 20 भाजपचे आमदार जे आहेत ते आज शपथ घेण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी पक्षाच्या वतीनं वरिष्ठ नेत्यांकडून फोन जे आहे ते सुरू झालेले आहेत आणि ते आमदार सुद्धा शपथविधीसाठी नागपुरात दाखल झालेले आहे। उत्साह आहे कारण की नवीन चेहरे, जातीय समीकरण, भौगोलिक समीकरण हे सगळं पाहून आणि भविष्यातील संघटनेची बांधणी हे सगळे समीकरण पाहून भाजपकडनं नवीन चेहऱ्यांना जास्त संधी देताना तरुण फळी उभारताना दिसत आहेत। आपण जयकुमार रावल यांचं नाव बघितलं, पंकज भोयर यांचं नाव बघितलं तर तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे। त्यासोबतच पंकजा मुंडे मराठवाड्यामध्ये संघटन मजबूत करावं आणि गेल्या वेळेस त्यांचा पराभव झाला होता, त्यानंतर विधान परिषदेवर त्या निवडून आल्या आणि त्यांना आता संधी देण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला आहे। आणि ही संपूर्ण यादी जी आहे ती दिल्लीवरनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं क्लिअर होऊन आलेली यादी आहे आणि त्यात धक्कातंत्र असल्याची माहिती जी आहे ती मिळते कारण की पंकज भोयर यांना संधी मिळाली, त्यामुळे आता विदर्भातल्या आणखी कुठल्या मोठ्या नेत्यांचा पत्ता कट होणार। नक्कीच गजानन, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। नितेश राणे ज्या ठिकाणी वास्तव्याला आहेत त्या ठिकाणी स्वप्नील उमप आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। स्वप्नील, काय हालचाली आहेत? नक्कीच आपण पाहिलं की आता भाजपकडनं जे आहे ते संभाव्य मंत्र्यांना फोन जायला सुरुवात झालेली आहे। कोकणामधील एक मोठं नाव असलेल्या नितेश राणेंना देखील मंत्रिपदाच्या शपथीसाठी फोन गेलेला आहे। त्यानंतर ते ज्या ठिकाणी जे हॉटेलमध्ये थांबलेले त्या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी जे आहे ते कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी झालेली आहे। नितेश राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी जे आहे ते कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी झालेली आहे। आपण बघतो विधानसभा निवडणुकीमध्ये जे आहे ते स्टार प्रचारक म्हणून जे आहे ते नितेश राणेंनी या निवडणुकीमध्ये काम केलेलं आहे। ते हिंदुत्वाचा चेहरा म्हणून जे आहे ते नितेश राणे संपूर्ण या निवडणुकीमध्ये समोर आले आणि त्यामुळे जे आहे ते त्यांना मंत्रिपदाची जी आहे ती लॉटरी लागलेली आहे। सोबतच कोकणामध्ये जर आपण पाहिलं तर भाजपला आणखी मजबूत करण्यासाठी जे आहे ते भाजपनं जे आहे ते मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये टाकलेली आहे। तरुणांचा एक महत्त्वाचा चेहरा म्हणून जे आहे ते नितेश राणेंना पाहिलं जातं आणि त्यासाठी जे आहे ते भाजपनं जे आहे ते त्यांना मंत्रिपदासाठी जी आहे ती संधी दिलेली आहे। काही वेळातच जे आहे ते नितेश राणे आता या हॉटेलमधनं बाहेर नक्कीच धन्यवाद स्वप्नील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।